हरिओम. मुखम सौमित्रि वत्सला. मुख, माझ्या मुखाचे रक्षण हा सौमित्रि वत्सल राम करो. मुखाचे दोन अर्थ आजपर्यंत आपण बघितले. मुख शब्दाचे अनेक अर्थ आहेत. प्रत्येक अर्थ बघत राहिलो तर आपण अनेक वर्ष निघून जातात. पण मुख शब्दाचा एक अत्यंत फार वेगळा अर्थ भारतीय ऋषीमुनींना माहिती होता, आणि तो म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी एक शब्द वाचतो, सहस्त्र मुखांचा शेष. शेष, सहस्त्र मुखांचा शेष. कोणाचे वर्णन करताना म्हणतो की शेष सुद्धा थकून जाईल, अनंत मुख आहेत त्याला, म्हणून त्यालाही अनंत म्हणतो. अनंत चतुर्दशी म्हणजे किती जणांना माहिती आहे की शेषाची जन्मदिवस आहे, शेषाची पूजा करण्याचा दिवस आहे. अनंताचं पूजा म्हणजे शेषाचं पूजन. तर त्या शेषाची सहस्त्र मुख, अनंत मुख, त्या शेषाचाच अवतार असणारा सौमित्र म्हणजे लक्ष्मण. आणि तुलसीदास असो, एकनाथ असो, कोणी म्हणतो की बाबा या भगवंताचं वर्णन करताना हा शेष पण थकून जातो, याची अनंत मुखही थकून जातात. अशी अनंत मुख कुठली, हा मला मोठा प्रश्न पडतो. अनंत मुख, सहस्त्र मुख, हजारो मुख म्हणजे काय? आम्हाला वरती हेही सांगितलं जातं की विष्णू सहस्त्रनाम हा शेष सदैव गात असतो. म्हणजे हजारच्या हजार नावं जी आहेत विष्णूची, ती एका वेळेस सगळी मुख गात असतात. म्हणजे कसं की पहिल्या मुखामध्ये पहिलं नाव आहे, दुसऱ्या मुखामध्ये दुसरं नाव आहे, तिसऱ्या मुखामध्ये तिसरं नाव आहे, ह्या क्रमाने क्रमपद्धतीने क्रमविकासाने हजाराव्या मुखामध्ये हजारावं नाव आहे. मग एकाच वेळी विष्णू सहस्त्रनाम हा शेष उच्चारत असतो. ही विष्णू सहस्त्रनामाची महती. म्हणून आम्ही म्हणतो की बघतो की साई चरित्रामध्ये बाबासुद्धा श्यामाला विष्णू सहस्त्रनामाची पोथी त्याच्या गळ्यात बांधतात की नाही, हे म्हण एक एक अक्षर लावत जा, पण फायदा होईल. मग एवढ्या या सहस्त्रनामाची महत्त्व सांगताना बाबा म्हणणे की जेव्हा माझ्या पोटात कळकळायला लागलं राजानो, तेव्हासुद्धा मी सहस्त्रनामाची पोथी हातात धरली आणि माझी पोटदुखी थांबली. जीव घाबरा गुबरा झाला होता, वरचावर खालचा खाली राहिला होता, आणि मला तारलं कोणी, तर विष्णू सहस्त्रनामाने तारलं. का? या विष्णू सहस्त्रनाम नित्यत्वाने गायला जाणारा ओंकारासारखाच एक मंत्र आहे. ओंकार हा नित्यत्वाने प्रगटत असतो. गायत्री मंत्र नित्यत्वाने चालू आहे, तसंच विष्णू सहस्त्रनाम नित्यत्वाने चालू आहे. कारण हा जो शेष आहे त्याची हजारो मुख, प्रत्येक नाम प्रत्येक क्षणाला गात असतात. म्हणजे प्रत्येक क्षणाला संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जात असतं, हे लक्षात घ्या. एकच शेष संपूर्ण हजारच्या हजार नावं एकाच वेळेस घेत असतो. मग अशी हजार मुख, सहस्त्र मुख, अनंत मुख कुठली? तर आमच्या शरीरामध्ये, प्रत्येक मानवाच्या, प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण रचना या भगवंताने केलेली आहे, ज्याला आम्ही आजच्या शास्त्रामध्ये रिसेप्टर सिस्टम म्हणतो. रिसेप्टर सिस्टम, रिसेप्टर सिस्टम म्हणजे काय तर मराठीमध्ये? तर रिसेप्शन म्हणजे स्वीकारण, म्हणजे स्वीकारक यंत्रणा. रिसेप्टर सिस्टम म्हणजे स्वीकारक यंत्रणा, की जी कशाचा स्वीकार करते, जी ज्ञानाचा स्वीकार करते, जी पंच ज्ञानेंद्रियांसाठी स्वीकारण्याचं काम करते किंवा त्याच्या आत्मने स्वीकारण्याचं काम करते, ते रिसेप्टर्स आहेत. एवढंच नाही, म्हणजे कसं आमच्या शरीरामध्ये स्किन आहे, जी आमची कातडी आहे, तिच्यामध्ये अनेक स्पर्श स्वीकारणारे रिसेप्टर्स आहेत, म्हणजे स्वीकारक आहेत. छोटे छोटे असतात ते, म्हणजे ते काय असतात, आमचे नर्व्स असतात त्यांची लहानशी टोकं, ते स्वीकारक आहेत, म्हणजे रिसेप्टर्स आहेत. स्किनमध्ये ते रिसेप्टर्स आहेत, म्हणून आमच्या स्किनला स्पर्श झाला तर आम्हाला स्पर्शाचं ज्ञान होतं. तर लेप्रोसीसारख्या आजारामध्ये हे स्वीकारक जे रिसेप्टर्स आहेत ते डिस्ट्रॉय झाले असतात, त्यामुळे तो स्पर्श कळत नाही. हे तसे रिसेप्टर्स जे आहेत ते प्रत्येक पेशीमध्ये आहेत. मानवाची पेशी असो, प्राण्याची पेशी असो की वनस्पतींची पेशी असो, त्या प्रत्येकाला याला एक मेम्ब्रेन आहे, एक वॉल आहे बाहेर. पेशीचं कव्हरिंग आहे, साल आहे पेशीचं. त्या पेशीच्या सालीमध्ये असे हजारो रिसेप्टर्स म्हणजे स्वीकारक आहेत. हे स्वीकारक काय करतात, तर कुठलाही अन्नपदार्थ किंवा विष आत घ्यायचं की नाही हे ठरवतात. म्हणजेच काय, तर हे स्वीकारक म्हणजे ॲक्च्युली ही मुख आहेत. त्या पेशीच्या आतमध्ये काय घ्यायचं, ह्या शरीराच्या आतमध्ये मी कुठला स्पर्श घ्यायचा. कानामध्ये ऐकण्याचे रिसेप्टर्स आहेत, डोळ्याच्या आतमध्ये प्रकाशाचे रिसेप्टर्स आहेत, जिभेमध्ये चवीचे रिसेप्टर्स आहेत, स्वीकारक आहेत.
म्हणजे माझ्या शरीराच्या बाहेरून शरीराच्या आतमध्ये जो संपूर्ण देह दिसतो मला, त्याच्या बाहेरून त्याच्या आतमध्ये जे काही घ्यायचं आहे त्याची निवड करण्याचं आणि स्वीकारण्याचं काम हे स्वीकारक म्हणजे रिसेप्टर्स करत असतात. तर माझ्या शरीराची लहान प्रतिमा असण्याची माझ्या शरीराची प्रत्येक पेशी आहे, त्या पेशीच्या बाहेर म्हणजे माझ्या रक्तामध्ये माझ्या रसामध्ये जे काही आहे ते घ्यायचं की नाही घ्यायचं, आणि घ्यायचं तर किती घ्यायचं आणि किती घ्यायचं नाही हे ठरवण्याचं काम हे रिसेप्टर्स म्हणजे ह्या पेशींच्या सालीमधले, पेशींच्या आवरणामधले रिसेप्टर्स म्हणजे स्वीकारक यंत्रणा करत असते. म्हणजे आमच्या शरीरामध्ये किती रिसेप्टर्स असतील? प्रत्येक पेशीमध्ये 1000 रिसेप्टर्स आहेत. आमच्या संपूर्ण शरीरामध्ये अनंत रिसेप्टर्स आहेत, अनंत स्वीकारक आहेत. आणि हे अनंत स्वीकारक म्हणजेच या शेषाची अनंत मुख. आणि इथे हा जो रामरक्षा वर्णन करायला बसलेला बुधकौशिक ऋषी मी आधी सांगितलं की हा बुधकौशिक आहे. हा शरीरकोश पण चांगल्या रीतीने जाणतो. याचं शरीरकोशाचं ज्ञान पण अत्यंत सुंदर आहे. आम्ही जसे एक एक अवयव बघत मला लक्षात की याच्याकडे शरीर रचनाशास्त्राचं ज्ञान अत्युत्कृष्ट असलं पाहिजे. आणि म्हणून हा मला स्पष्टपणे सांगतो की मुखम सौमित्रिवत्सला, की ही जी माझी रिसेप्टर सिस्टीम आहे, ही जी माझी स्वीकारक सिस्टीम आहे माझ्या शरीरामध्ये, तिचं रक्षण कोण राम करो? तर सौमित्री वत्सल राम करो. लक्ष्मण कसा आहे, सौमित्र कसा आहे, सुमित्रा कशी आहे? तेन त्यक्तेन भुंजता. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आमच्या शरीरामध्ये ह्या रिसेप्टर्सकडे असतं, स्वीकारक सिस्टीमकडे असतं. तेन त्यक्तेन भुंजता. हे आमच्या शरीरामध्ये असणारे रिसेप्टर्स, ह्या पेशींमध्ये असणारे रिसेप्टर्स मला म्हणायचं आहे, हे कुठलीही गोष्ट स्वीकारतात तर कुठली तरी गोष्ट सोडतात, एक्सचेंजच करतात. ते कुठलीही गोष्ट स्वीकारतात आणि फक्त स्वीकारत नाहीत, एक गोष्ट सोडतात आणि स्वीकारतात. आणि स्वीकारलेली गोष्ट स्वतःसाठी ठेवत नाहीत, तरी ती पेशीच्या आतमध्ये किंवा पेशीच्या बाहेर सोडण्याचं काम परत करतात. म्हणजे तेन त्यक्तेन भुंजिना हे कुठल्याही अर्थाने तुम्ही घ्या, हे तत्व मानवाच्या शरीरामध्ये, आमच्या शरीरामध्ये जे रिसेप्टर्स आहे, जे हे स्वीकारक सिस्टीम आहे, तिच्यामध्ये पूर्णपणे मुरलेलं आहे. आणि आमच्या पेशींमध्ये असणारे स्वीकारक जे आहेत, रिसेप्टर्स जे आहेत, हे कुठलीही गोष्ट स्वीकारताना कुठलीतरी गोष्ट सोडतात आणि स्वीकारलेली गोष्ट स्वतःसाठी न ठेवता तिचा विनियोग पूर्णपणे पेशीच्या आतमधल्या कार्यासाठीच किंवा पेशीच्या बाहेर काहीतरी गोष्टी टाकण्यासाठीच केला जातो. म्हणजे आम्ही लक्षात येईल की तेन त्यक्तेन म्हणजे ना, त्याचा त्याग करून त्याचा उपभोग घे, हे प्रिन्सिपल आमच्या शरीरामध्ये, ह्या मानवाच्या शरीरामध्ये, वनस्पतीच्या शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरामध्ये सुद्धा विद्यमान आहे. आणि हे जे तत्व आहे ना, तोच तो शेष, तो अनंत मुखानी विष्णू सहस्रनाम गात असतो सदैव. तो का? आणि विष्णू सहस्रनाम म्हणजे काय? उचित घेणं आणि अनुचित टाकणं. उचित घेणं आणि अनुचित टाकणं म्हणजे विष्णू सहस्रनाम. आम्ही विष्णू सहस्रनामाची आपण एवढी नावं बघितलेत. प्रत्येक ठिकाणी आपण काय शिकलोत? काय उचित आहे आणि काय अनुचित आहे. आणि जे उचित आहे ते उचित प्रकारे कसं घ्यायचं, जे अनुचित आहे ते उचित प्रकारे टाकायचं कसं, हे स्वीकार, हे समजावून सांगणारे नाव म्हणजे विष्णू सहस्रनाम. कारण विष्णू सहस्रनाम म्हणजे विष्णूचे अनंत गुण. तर आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे की आमच्या ह्या प्रत्येक पेशीमध्ये हा गुणधर्म आहे की उचित घ्यायचं आणि अनुचित टाकायचं उचित मार्गाने. आम्ही अनुचित मार्गाने टाकायचा प्रयत्न केला तरी प्रॉब्लेम आहे. बघा, तुम्ही खाल्लेलं अन्न आहे ते मलद्वारा मार्गेचं बाहेर टाकलं ठीक आहे, पण ते उलटी बनून जे बाहेर पडतं, नाकातोंडातून बाहेर पडतं, तर काय होतं? त्रास होतो आम्हाला. म्हणजे बाहेर टाकणं आवश्यक आहे, कारण ते न पचलेलं अन्न आहे, पण ते अनुचित मार्गाने बाहेर आलं, त्यामुळे त्रास झाला. हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे उचित गोष्ट उचित मार्गाने घेणं, अनुचित गोष्ट उचित मार्गाने बाहेर टाकणं. एवढंच नव्हे तर उचित गोष्ट अनुचित मार्गाने न घेणं आणि अनुचित गोष्ट उचित किंवा अनुचित कुठल्याही मार्गाने न घेणं, ही चारही प्रकारची कार्य म्हणजे तेन त्यक्तेन भुंजिता. ही चारही प्रकारची कार्य परत समजाय का? उचित गोष्ट उचित मार्गाने घेणं, उचित गोष्ट अनुचित मार्गाने न घेणं, अनुचित गोष्ट अनुचित मार्गाने न घेणं, अनुचित गोष्ट उचित मार्गानेही न घेणं, अनुचित गोष्ट उचित मार्गानेच बाहेर टाकणं, अनुचित गोष्ट अनुचित मार्गाने बाहेर न टाकणं. अशी 1, 2, 3 नाही 6 प्रकारची कार्य, सगळीच्या सगळी कार्य
आमची स्वीकारक सिस्टीम शरीरामध्ये करत असते. आमच्या पेशीमधल्या प्रत्येक पेशीमध्ये स्वीकारक सिस्टीम रिसेप्टर सिस्टीम हे कार्य करत असते. आणि कधी करत असते? आमच्या नकळत करत असते. म्हणजे आमच्या लक्षात येईल आमच्या भगवंताने आमचा देह बनवलाय कसा, तर अनुचित कुठल्याही प्रकारे शिरू नये असाच बनवलेला. आणि आमच्या पेशी म्हणजे आमच्या मेंदूच्या पेशी पण आल्याच. म्हणजेच आमच्या प्रत्येक पेशीमध्ये ही सिस्टीम परमेश्वराने बनवलेली आहे, बसवलेली आहे की उचित मार्गाने ते कसं घ्यायचं. आणि बाकीचे सगळे जे 5 प्रकार आहेत ते अनुचित म्हणून सोडून दिलेले आहेत. आमच्या शरीरामध्ये त्याचा वापर करण्यात आलेला नाही आहे. म्हणजेच आमच्या भगवंताचं अकारण कारुण्य म्हणतात ते हेच. आम्ही किती नालायक असू दे, आमच्या शरीरामध्ये परमेश्वराने प्रत्येकाच्या शरीराची यंत्रणा बनवली आहे. ती कशी बनवली आहे? तर उचित प्रकारे घेण्यासाठीच बनवलेली आहे. आम्ही मानव तिची वाट लावतो. अनुचित गोष्टी अनुचित प्रकारे टाकून, अनुचित गोष्टी उचित प्रकारे न टाकता गोष्टी अनुचित मार्गाने घेऊन, अनुचित गोष्टी अनुचित मार्गाने घेऊन आणि टाकून विविध प्रकाराने. पण उचित गोष्टी उचित मार्गाने घेऊन आम्ही कधीच त्याचा वापर करत नाही, जे ॲक्च्युली आमच्यासाठी नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. लक्षात ठेवा, चांगलं वागणं ही मानवासाठी नैसर्गिक गोष्ट आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं बाबा कलियुग आहे तेव्हा वाईट वागणं हेच नैसर्गिक आहे. नाही, परमेश्वराने आमच्या देहाची रचनाच मी अशी केलेली आहे. प्रत्येक पेशीची एव्हरी सेल हॅज बीन कन्स्ट्रक्टेड लाईक दॅट. प्रत्येक पेशीची माझी रचना अशी वैद्यकीय शास्त्र आम्हाला सांगतं की ती उचिताचार सुखदच आहे. उचित आचाराने सुखी होणारी सिस्टीम आहे. आणि ही जी आमची रिसेप्टिव्ह सिस्टीम आहे तिचं रक्षण कर. कोण कर? तर सौमित्री वत्सल रामा तू कर. म्हणजे आम्ही जे काही रिसीव्ह करू, आम्ही जे काही स्वीकार करू ते उचित गोष्ट उचित मार्गाने स्वीकारू असं होईल. किती मोठं मागणं मागितलंय मला सांगा. अरे दिस कव्हर्स एव्हरीथिंग. आम्ही लक्षात केलं पाहिजे की हे एक मागणं राहिल्यानं ना अख्ख्या रामरक्षेला काय अख्ख्या ब्रह्मांड घोटाळ्याला पूर्ण होणार आहे. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे. अशी जी मारुतीची शेपटी, त्या मारुतीच्या शेपट्यासारखीच विकास पावणारी ही प्रार्थना आहे. ही प्रार्थना कशी? मुखम सौमित्री वत्सला, की माझा प्रत्येक रिसेप्टर माझ्या पेशी मला जो त्याचं रक्षण हे सौमित्री वत्सल रामा म्हणजे तेन त्यक्तेन भुंजितः ह्या तत्वाचा ज्याने माझ्या शरीरात रचना केलेली आहे, घडवलेलं आहे, त्या रामाने माझं रक्षण करू दे. आणि मला सांगा, माझ्या पेशींमध्ये मेंदूच्या पेशी पण आल्याच. माझ्या मेंदूच्या पेशी जे विचार करतील, जे विचार आज स्वीकारतील, किंवा जे विचार बाहेर टाकतील म्हणजे लोकांना देण्यासाठी किंवा फेकण्यासाठी, ते सगळे मग कसे असतील? माझ्या मनाचे विचार, माझ्या बुद्धीचे विचार, प्रत्येक गोष्ट ही संरक्षित असेल. आणि संरक्षण कोणाकडून? तर साक्षात सौमित्री वत्सल रामाकडून, म्हणजे त्यागावर प्रेम असणाऱ्या रामाकडून. कशाचा त्याग करायचा, कशाचा नाही, हे आम्हाला कोणीही शिकवावं लागत नाही. कारण परमेश्वराने आमच्या शरीरामध्येच ती रचना अगदी आमच्या जन्मापासून निर्माण करून ठेवलेली आहे, प्राण्यामध्ये पण आणि वनस्पतींमध्ये पण. म्हणून लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगतो की प्राणी, अगदी तुम्ही मांजराचं पोर घरी वाढवलं, जन्मल्या आईपासून बाजूला केलं, त्याला कधी उंदीर कसा मारायचं शिकवलं नाहीत, दूध पाजून वाढवलं, तरी त्या मांजराच्या समोर उंदीर आला की ते मांजर त्या उंदराला उडी घेतच. या एका जंगलामधला हरिण घेऊन तुम्ही दुसऱ्या जंगलामध्ये सोडा, तिकडे त्या जंगलातलं सगळं गवत नाही आहे, ते हरिण त्याला खाण्याला योग्य गवत शोधून काढतंच. सिंह, भोपळा, दुधी भोपळा, कारलं, पडवळ, आंबे खात नाही. आधी हापूस आंबे ठेवा बिंदास वाघाजवळ, काही तोंड पण लावणार नाही तुमचं, राईट. आणि त्याला माहिती आहे, कारण त्याच्यामध्ये रिसेप्टर सिस्टीम जी आहे प्राण्यांमध्ये वनस्पतीमधली ती अविकृत आहे. आणि आम्हाला मात्र का कळत नाही, कारण मानवाला कर्मस्वातंत्र्य असल्यामुळे आम्ही आमची ही रिसेप्टर सिस्टीम जी भगवंतांनी निर्माण केली ती आम्ही विकृत करत राहतो. म्हणून चांगलं वागणं हा मानवाचा सहज धर्म आहे. ज्याप्रमाणे उंदीर दिसल्यावर उंदीर खाणं हा मांजराचा सहज धर्म आहे. दररोज उगवणं आणि मावळणं हे सूर्यपृथ्वीचं नातं अखंड आहे. तसंच चांगलं वागणं हा मानवाचा खरं म्हणजे अखंड धर्म आहे, तोच खरा धर्म आहे.
परंतु आम्हाला असं दिसत नाही. ह्याचा अर्थ आम्हाला कळेल की आम्ही स्वतः आणि आजूबाजूची मंडळी किती आम्ही आमची स्वतःची शरीर रचना विकृत केलेली आहे. परमेश्वराचं अकारण कारुण्य आम्ही फुकट घालवलेलं आहे. आणि म्हणून बुधकौशिकांसारखा महान द्रष्टा ऋषी मागतो मुखम सौमित्री वत्सला, की माझ्या हे परमेश्वरा, हे रामा, माझ्या रिसेप्टर सिस्टीमचं तू संरक्षण कर. म्हणजे मी अनुचित काही घेणारच नाही आणि मी फक्त उचित मार्गानेच घेईन. हेच खरं सुख आहे. तुम्हाला सांगतो राजा, अनुचित गोष्टी जेव्हा आम्ही स्वीकारतो ना, तात्पुरते आम्हाला खूप गोड लागतात, पण त्या कालांतराने वाईट करणाऱ्याच असतात. का? ह्याचं कारण आज आम्हाला कळेल. आमच्या शरीरामध्येच परमेश्वराने रचना करून ठेवलेली आहे की कुठलीही वाईट गोष्ट कधी घडू नये. म्हणून लक्षात ठेवा राजानो, आम्हाला वारंवार आमचा बापू सांगतो की काही आयुष्यामध्ये किती वाईट गोष्ट घडली ते परमेश्वराला दोष देऊ नका. अगदी प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्याच्या शरीराला उपलक्षून जे जे उचित तेवढंच स्वीकारण्याची सिस्टीम प्रत्येक पेशीमध्ये त्याने जन्मतःच दिलेली असते. जन्मतःच दिलेली असते, हे लक्षात ठेवा. आणि जर हे त्याने एवढं केलेलं आहे, मग जबाबदारी आमची आहे. म्हणतो ही चूक मात्र आयुष्यात कधी करू नका की आयुष्यामध्ये काही झालं, किती वाईट घडलं, की परमेश्वरावर त्याचं खापर फोडू नका. पहिली गोष्ट मला लक्षात ठेवा की हे माझ्याच पूर्वजन्माच्या कुठल्यातरी चुकीच्या गोष्टींचं फळ मला मिळतंय, परंतु माझा परमेश्वर जर माझा असेल, जर मी त्याचा असेल, तर तो माझ्याशी पाठी उभा राहून माझी ह्या संकटातून सुटका तरी करेल, किंबहुना कमी कमी संकटातून बाहेर पडण्याचं, पार पडण्याचं, ते दुःख सहन करण्याचं सामर्थ्यसुद्धा मला तोच देईल. ह्या रिसेप्टर सिस्टीमचं रक्षण करणं हे मानवाचं प्रमुख कर्तव्य आहे. बघा, साधी गोष्ट, मागे गोष्ट तुम्हाला सांगितली, ती खूप प्रचलित गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, की एक मासे विकणारी स्त्री असते. ती मार्केटमध्ये जाते नेहमीप्रमाणे, आणि त्या दिवशी काय होतं, असे रस्ता बंद आंदोलन होतं, समजा आपण म्हणतो आजच्या काळ दंगल होते काहीतरी, आणि तिला तिच्या गावाला परत जाता येत नाही बिचारीला. तर तिची दुसरी मैत्रीण असते बाजूला फुलं विकणारी, तिच्या घरी राहते. तर तिला रात्रभर झोप येत नाही. ती म्हणते का कळत नाही, झोप येत नाही. थोड्या वेळाने ती बाहेर जाते, काय ती उंदीचा कुरमुरला आवाज येतो, तिची पाठी तिने बाहेर ठेवलेली असते. म्हणजे म्हणतो पाठी कोरतडत तर नाही ना, उंदी म्हणजे बाहेर जाऊन बघते. तर ती ज्या क्षणी त्या मच्छीचा मासेचा वास तिला येतो, तिला खूप बरं वाटतं, मग ती येऊन झोपते. आता ह्याचा अर्थ कोळीणीचा व्यवसाय वाईट आणि माळणीचा व्यवसाय चांगला असा याचा अर्थ नव्हे. हे फक्त लाक्षणिक अर्थाने गोष्ट आहे की जे या गोष्टीची मी सवय लावतो, ज्या गोष्टीची मी सवय लावतो ती गोष्ट मला आवडायला लागते. आणि सवय लावणं म्हणजे काय, इथे आम्हाला शिकलं पाहिजे की माझी जी रिसेप्टर सिस्टीम आहे तिला आम्ही सवय लावतो. सवय कशाला लागते? मानवाला लागत नाही, सवय मनाला लागत नाही, सवय बुद्धीला लागत नाही. सवय लागते ती ह्या रिसेप्टर्सना, माझ्या स्वीकारकांना. आम्हाला माहिती आहे मॉर्फिन, हिरोईन वगैरे जे सगळे ॲडिक्टिंग द्रव्य आहेत, आम्ही ज्याला म्हणतो मादक द्रव्य, हे मादक द्रव्यांचे रिसेप्टर्स शरीरामध्ये तयार होतात. आणि ज्या क्षणी वर्षानुवर्ष किंवा महिनेभर, काही महिने ब्राऊन शुगर आम्ही 8 दिवस गेली ते 9 दिवशी आम्हाला सवय लागते. काय होतं, हे रिसेप्टर्स तयार होतात आणि ते रिसेप्टर्स मग ज्या क्षणी ते मादक द्रव्य शरीरात घेतलं जात नाही, ज्या क्षणी ते मादक द्रव्य शरीरात घेतलं जात नाही त्या क्षणी रिसेप्टर्स बंड करून उठतात. आम्हाला हवाय हवाय हवाय, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात बंड करतात. बस साधं आमचं पोट बंड करतो, भूक लागली तर आम्ही हैराण होतो, आम्हाला काही सुचत नाही. तर हे त्याच्या कमीत कमी 10 ते 12 हजार पट जोराने क्रेविंग करतात, ओरडायला लागतात की आम्हाला हवंय मादक द्रव्य हवंय. मग तो मनुष्य परवश होऊन, विवश होऊन ते मादक द्रव्य घ्यायला, स्वीकारायला तयार होतो. आम्हाला सवय लागली कशामुळे, तर आमचे जे रिसेप्टर्स त्या कामासाठी नियुक्त केलेले नव्हते त्यांना आम्ही सवय लागली. सवय कोणाला लागते, तर ह्या रिसेप्टर्सला लागते, ह्या स्वीकारकांना लागते. हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय बेसिकली, की मी माझ्या बुद्धीचा नीट उपयोग करून मॅक्सिमम प्रयत्न केला पाहिजे की उचित काय आणि अनुचित काय माझ्या बुद्धीला माहितीच आहे. प्रयत्नपूर्वक उचित तेवढंच घ्यायचं आणि अनुचित तेवढं सोडायचं. मी मनुष्य आहे, मी चुकेन, पण जेव्हा मी हा प्रयत्न करत राहतो तेव्हा लक्षात ठेवा माझ्या रिसेप्टर्सना त्या गोष्टी चुकून मी घेतल्या तरी त्याची सवय लागत नाही. वी डू नॉट गेट ॲडिक्टेड. आम्ही व्यसनाधीन होत नाही, आमची सवय ही आमचं व्यसन होत नाही. मग अनेक मंडळी मी बघतो
कपाटाला कुलूप लावलं किंवा घराला कुलूप लावलं, चावी बंद करतात, एकदा ओढून बघतात, दुसऱ्यांदा ओढून बघतात, तिसऱ्यांदा ओढून बघतात, मग परत वळतात, मग परत एकदा ओढून बघतात, मग 2 पावलं पुढे जातात, मग परत जातात, परत येऊन ओढून बघतात, काय काय जिनावरून खाली जातात, अरे काय नक्की लावलं का काय सांगता येत नाही, परत येतात वरती. का असं घडतं मला सांग? हे भीतीमुळे घडतं. म्हणजे भीतीची पण मला सवय लावली, मला भीतीची सवय लावली. एक खूप महत्त्वाचा मेडिकल एक्सपेरिमेंट आहे, पॉवलॉव्हचा एक्सपेरिमेंट ज्याला म्हणतात, कंडिशनिंग रिफ्लेक्सचा. कंडिशनिंग म्हणजे सवय लावणं, व्यसन लावणं. या रशियन सायंटिस्ट आहे पॉवलॉव्ह नावाचा, त्याने एक मस्त खूप सुंदर प्रयोग केला की त्याने एक कुत्रा पाळला, त्याला एका केजमध्ये नीट मोठ्या केजमध्ये ठेवला आणि त्याला अन्न द्यायचं त्याच्या आवडीचं, आणि ते अन्न आवडीच्या बरोबर अन्न ज्या क्षणी त्याच्या पिंजऱ्यामध्ये जाईल त्या क्षणाला एक बेलचा बझर करायचा. असं त्याने सतत काही दिवस केल्यानंतर त्याने एक दिवस बघितलं की अन्नाची थाळी सरकवायचीच नाही, फक्त बेल वाजवायची, तरी देखील त्या कुत्र्याचा लाळ सुटू लागली. याचा अर्थ काय? ही गॉट कंडिशन की भूक अन्न येणं, माझी भूक मिटणं, माझ्या आवडीचं अन्न येणं, ह्याचा संबंध माझ्या मनाने जोडला कशाशी? त्या बेल वाजवण्याशी. माझ्या कानाचे रिसेप्टर्स आणि माझ्या पोटाचे रिसेप्टर्स एकत्र काम करायला लागले. मग मी लावलेल्या सवयीनुसार. कुत्रा स्वतःला सवय लावत नाही, आम्ही त्याला सवय लावतो. आमचं मन हे असंच ह्या कुत्र्यासारखं असतं. आम्ही असेच त्या माकडांसारखे वागत असतो. आम्हाला ठरवायला पाहिजे की आम्हाला सवयी लावायच्या आमच्या रिसेप्टर्सला, चांगल्या की वाईट. कारण माझ्या मनामध्ये, माझ्या शरीरामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये बेसिकली लक्षात ठेवा फक्त चांगल्या सवयी लागण्याचीच यंत्रणा प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली असते. वाईट सवयी निर्माण करण्याची शक्यता सुद्धा माझ्या शरीरात परमेश्वराने ठेवलेली नसते. हेच त्याचं अकारण कारुण्य आहे. आणि म्हणून मला कधीही राजानो संकटात पडल्यानंतर मी ज्या मॅक्झिमम आपल्या लोकांना बघतो मी की देवाला दोष द्यायचा. देवा तू हे काय केलंस, काय मला देवाने मदत केली नाही. 2 महिने आम्ही चालत जातो सिद्धिविनायक म्हणतो, काय कुठे नोकरी लावली मला सिद्धिविनायक नाही, काय नाही केलं, चला आता आणखी कुठल्या ती देवीकडे जाऊ, तिने पण काय नाही केलं, आणखीन कुठल्या देव्या असतील तेव्हा शोधून काढू. आम्ही त्या देवांना दोष देतो. लक्षात ठेवा, म्हणजे आधीच तुमच्याकडे पुण्य कमी आहे, त्यात परमेश्वराची निंदा हे पाप आहे. आणि ते परमेश्वर निंदा करून तुम्ही आहे ते पुण्य ते पण आणखी घालवता कशाला? आहे ते तरी सांभाळून ठेवा. पण तेही आम्हाला जमत नाही. आणि म्हणून आम्हाला इथे ह्या बुधकोशिकाने केलेली प्रार्थना लक्षात घेतली पाहिजे की मुखम सौमित्री वत्सला, म्हणजे माझ्या पेशीनं पेशीत असणारे हे रिसेप्टर्स, माझ्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांमध्ये ज्ञानेंद्रियांसाठी कार्य करणारे हे रिसेप्टर्स. मी चव घेतो, ह्या चवीचा आम्ही किती गुलाम झालेला असतो. ही चव पण माझी कशी आहे बघा. परमेश्वराने किती सुंदर उत्पन्न केलं. आम्ही कधी लक्ष देत नाही आमच्या स्वतःच्या नेहमीच्या नित्य गोष्टींकडे. जिभेमध्ये पण रिसेप्टर्स आहेत ना चव घेणारे, आम्ही त्याला टेस्ट बर्ड्स म्हणतो. टेस्ट बर्ड्स हे रिसेप्टर्स आहे, म्हणजे हे स्वीकारक आहेत. पण स्वीकारण्याचं कार्य कसं आहे बघा. तुम्ही एक एवढा पेढा खा, गोड चांगला सुंदर, पण लगेच त्याची चव कळली. ती चव किती वेळ टिकते? बराच वेळ टिकते. तुम्ही एवढूसा कारल्याचा तुकडा घ्या कच्चा आणि चावून चावून खा. एक तर आधी चावून खाणंच कठीण आहे, आणि तो खाल्ल्यानंतर पुढे 10 पेढे खाल्ले तरी ती चव जात नाही. तसंच तुरट पदार्थांचा. मी तुरट पदार्थ खाल्लं की तो प्रचंड काळापर्यंत तुरट राहतं. बापू इकडे देवाने अनुचित केलं, आमच्यासाठी गोड साठी टेस्टभर जास्त ठेवायला पाहिजे होते. नाही राजाने हे सूचित केलं. जर गोडाचे जास्त काळ टिकले असते आणि कडूचे कमी काळ टिकले असते तर आम्ही कडू पदार्थ आणि तुरट पदार्थ जास्त खायला शिकलो असतो. आणि तुरट आणि कडू पदार्थ हे माझ्या शरीरामध्ये वाताचं प्रमाण वाढवतात, वृक्षतेचं प्रमाण वाढवतात, लघुत्वाचं प्रमाण वाढवतात. म्हणून आमच्या जिभेला देवाने अशी चव निर्माण केली ज्याप्रमाणे हे वृक्षता, लघुता इत्यादी जे वाईट गुण आहेत ते निर्माण करणारं अन्न माणसाला आपोआपच न आवडीचं होईल. बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही अगदी मोठ्या भक्तीने आमच्या देवीला लागतं ना हे, पण आम्ही दारू ठेवतो. कुठलीही देवी हे स्वीकारणं शक्य नाही. आणि शंकर जी भांग पितो तिचं नाव विजय आहे. ती भांग म्हणजे आम्ही जी घोटून करतो ती भांग नव्हे, हे लक्षात ठेवा. आम्ही त्या शंकराच्या नावावर नानाविध चाळे करतो. आम्हाला माहीत पाहिजे की तो शंकर विष पण पचवू शकतो.
आमचं साधं खाल्लेलं पचवायची जागा आमच्या अंगात नसते, विष काय पचवणार. तो भांग प्याला गोष्ट वेगळी आहे, पण तो ती भांग पितच नाही आहे. त्याच्या भांग्याचं वर्णन आम्ही नीट वाचता आम्हाला कळेल की भांग वेगळीच आहे. म्हणून आम्हाला इथे नीटपणे माहीत पाहिजे की कडू चव, तुरट चव, तुरट म्हणजे कशा आहे, याच्यामुळे मॅक्झिमम वात प्रकृती माझी तयार होते, वृक्षत्व, लघुत्व, अनुष्णत्व उत्पन्न होतं. ह्या सगळ्या चवी जास्त काळ टिकतील अशी व्यवस्था परमेश्वराने माझ्या जिभेच्या बर्ड्समध्ये केलेली आहे की ज्यामुळे मी त्या जास्त स्वीकारणार नाही. तर मधुर, लवण आणि आम्ल म्हणजे गोड, थोडंसं आंबट आणि खारट नाही. लवण म्हणजे खारट नाही, तर जेवढं उचित मीठ आपण घालतो तेवढंच. त्या प्रकारची चवी आमच्या शरीराला आवश्यक आहे. हे आमच्या लक्षात येईल की आमची जीभ जी आमचा सगळ्यात मोठा घात करते, बोलून पण आणि खाऊन पण. नको ते बोलून, नको ते खाऊन आमची जीभ आमची वाट लावतच असते. त्या जिभेवर सुद्धा परमेश्वराचं एवढं मोठं अकारण कारण नाही. आम्ही मध्ये दुसरा एक शब्द वापरतो, काय ह्याच्या जिभेला हाड आहे की नाही. आणि जिभेला कोणाचेच हाड नसतं. खेचून बघा, दाबून बघा प्रत्येकाला, बोली ही हाड कुठे मिळेल का? हाड नाही, जिभेला हाड नसतंच. मग आम्ही का म्हणतो ह्याच्या जिभेला काही हाड नाही म्हणून काही बडबडतो. याचा अर्थ काय असा, काही बडबडतो कारण का ते जिभेला हाड नाही म्हणून. आणि जिभेला हाड नाही ही परमेश्वराने आमच्यावर केलेली खूप मोठी उपकृती आहे, खूप मोठा उपकार आहे. कारण जिभेला हाड असतं, त्याच्या मुवमेंट रिस्ट्रिक्टेड राहिले असतात, त्याची हालचाल मर्यादित राहिली असते. आमची जीभ जे काही कार्य करते ते करू शकली नसती. साधी गोष्ट लक्षात ठेवा, जिभेमध्ये जास्त थंड तुम्ही आईस्क्रीम खाल्लं 4-5, जीभ ऐकत नाही आहे. 5, 6, 7 त्यानं जीभ कशी बोलायला लागते, बडबड बोबड्यासारखी बोलायला लागते थोडा वेळ. थंड का? आणि जी मुवमेंट कमी होते जाते म्हणून. ही साधी गोष्ट आहे. परमेश्वराने आमच्या जिभेला हाड दिलं नाही जिभेचं नीट कार्य व्हावं म्हणून, परंतु त्याचा आम्ही उपयोग कशासाठी करतो? अतिरेकासाठी करतो. की खरंच आम्ही एवढे मोकळेपणाने वावरतो, खाण्यासाठी खाता नाही आणि बोलता नाही, की त्याच्यामुळे आमचं नुकसानच जास्त होतं. तर या जिभेमध्ये सुद्धा रिसेप्टर्स आहेत, जी ही स्वीकारक सिस्टमनी परमेश्वराने मुद्दाम अशी उत्पन्न केली की जे माझ्या देहाला म्हणजे शरीर, मन, बुद्धीला उचित तेवढ्याच प्रकारचं अन्न मला ग्रहण करता आलं पाहिजे. जे अनुचित ते करण्याची इच्छाच माझ्या मनात उद्भवू नये. ह्याला म्हणतात परमेश्वराचं अकारण कारुण्य. आम्हाला हे कोणी समजावून सांगत नाही. आम्ही जेव्हा धर्मग्रंथ वाचतो त्या मोठे मोठे उपदेश आम्हाला केलेले असतात. दारू पिणं वाईट आहे, खोटं बोलणं वाईट आहे. नुसतं उपदेश करून कोणी सुधारायचं असताना तर अख्खा भारत ऋषीमुनीच झाला असता. एवढे उपदेशांचे बोध आम्हाला पाळले जातात. शाळेमध्ये बघा, प्रत्येक शाळा इंग्रजी असो की मराठी की कानडी की तेलुगू की गुजराती, सुविचार लिहिलेला असतो. दररोज नवीन सुविचार कुठून मंडई गोळा करून आणतात. मुलांकडून तो दररोज म्हणून घेतला जातो, पण त्यांनी मुलंही नाही सुधारत, शिक्षक पण सुधारत नाही. आम्हाला काही केवळ उपदेशांचे डोस पाजून कोणी सुधारत नाही, तर प्रत्येकाला ती गोष्ट नीट कळावी लागते, नीट कळावी लागते. आणि ती जेव्हा कळत नाही तेव्हाच एड्स सारखा आजार संपूर्ण जगभर थैमान घालायला लागतो. की जेव्हा अनुचित मार्गांचा वापर करण्यासाठी मनुष्य स्वतःला थांबवत नाही, तेव्हा मग तो निसर्ग त्याला शिक्षा करायला नाही, त्याला आवरण्यासाठी सज्ज होतो. तो धाक दाखवतो, भीती दाखवतो, तरीही ती भीती जो पाळत नाही तो त्याला बळी पडतो. कारण बाबू आम्हाला काही लोकांना ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे किंवा कुठल्या ऑपरेशन व्हायच्या वेळेस एड्स होतो. अशा माणसांचं प्रकार जेमतेम प्रमाण 1% कमी, हे लक्षात ठेवा. ज्याला एड्स झाला त्या बऱ्याच वेळा हा वाईट गोष्टींमुळेच झालेला असतो आम्हाला कळतं. गरीब बिचारा काही लोकांना खरोखरच ऑपरेशनमुळे, ब्लड डोनेशनमुळे वगैरे होऊ शकतं, पण त्यांचे पण हल्ली खूप कमी होत चाललं. पण अशा आपत्ती आमच्यावर काय तरी आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही निसर्गाच्या नियमांचं तो उल्लंघन करतो तेव्हाच, आम्ही निसर्गाचे नियम तोडतो तेव्हाच. आणि म्हणून निसर्गाचे नियम म्हणजे नीतीचे नियम, परमेश्वराच्या नीतीचे नियम. हे परमेश्वराच्या नीतीचे नियम आम्हाला कधी कळतील की जेव्हा आम्हाला कळेल की परमेश्वराने आमच्यासाठी काय काय करून ठेवलं आहे. मला सांगा, एखादी तुमच्या घरात मी कॉम्प्युटर आणून ठेवला, अगदी आजच्या जगातला टॉपमोस्ट कॉम्प्युटर, आणि तुम्हाला कॉम्प्युटरमधलं ए की बी की सी की डी की झेड काही माहीत नाही, तर कॉम्प्युटरचा तुम्हाला उपयोग काय? आरती करणार, त्याची पूजा करणार, तुमचं काम करणार आहे का? नाही करणार. तुमच्या हातामध्ये
तुमच्या शत्रूला घालण्यासाठी मशीन गन आणून दिली, अगदी AK-47 किंवा आणखी कुठची मोठी आणून दिली, पण तिला लॉक बसवलं आणि तुम्हाला माहीत नाही लॉक उघडायचं कसं, तिचा उपयोग काय. हे आम्हाला कळेल की आम्हाला जी गोष्ट आम्ही वापरतो ती कशी वापरायची, का वापरायची, कुठे वापरायची, कधी वापरायची, कोणी वापरायची, कोणाकरिता वापरायची आणि कधी वापरायची नाही, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला हवी असते. आणि ती माहिती म्हणजे संपूर्ण ज्ञान. अध्यात्म म्हणजे काय करू नको ह्याची यादी नाही, असं असं वागावं असे उपदेशांचे बोध नाहीत. तर अध्यात्म विषय म्हणजे की मला देवाने कसं घडवलं आहे, देवाच्या त्या परमेश्वराच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काय करू शकतो. मी जसा आहे तसा लंगडा, पांगडा, आंधा, काणा, चकणा, मूर्ख, पापी, महापापी, घोर पापी, जसा काय मी आहे तसा तसा मी कसं करू शकतो माझ्या जीवनाचं भलं, हे सांगणारं शास्त्र म्हणजे अध्यात्म ग्रंथ हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला नीतितत्वाचे मोठे मोठे डोस पाडणारे ब्रह्म, सत्य, जगन्मिथ्या सांगणारे ग्रंथ म्हणजे धर्मग्रंथ नव्हेत, हे आम्हाला नीट कळलं पाहिजे. ज्ञान असो, योग मार्ग असो, कर्म मार्ग असो, भक्ती मार्ग असो, मर्यादा मार्ग असो, जो कुठला मार्ग आम्ही निवडू, पण आम्हाला एक माहीत पाहिजे की कुठल्याही मार्गाने आम्ही प्रवास केला, कुठल्याही मार्गाने आम्ही प्रवास केला तरी देखील जोपर्यंत परमेश्वराने, त्या अमर्याद परमेश्वराने आम्हाला घातलेल्या मर्यादांचं आम्ही पालन करत नाही, तोपर्यंत आमचा नाश ठरलेलाच. जी साक्षात बघा, आम्ही भक्ती मार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, मग योग मार्ग, मग कर्म मार्ग, मग भक्ती मार्ग असं मानतो की अधिकाधिक सोपे. ज्ञानमार्गापेक्षा योग मार्ग सोपा, योग मार्गापेक्षा कर्ममार्ग सोपा, कर्ममार्गापेक्षा म्हणजे कर्मयोगापेक्षा भक्ती मार्ग सोपा. पण जी स्वतःच भक्तिरूपिणी आहे ती सीता, तिने जेव्हा लक्ष्मणाने घातलेली रेषा ओलांडली, तिने तिची मर्यादा सोडली, तेव्हा काय झालं, रावणाकडून पळवली गेली. म्हणजे आम्हाला कळेल की मर्यादा मार्ग हा भक्ती मार्गाच्याही वरचा मार्ग कसा. तर साक्षात जी भक्तिरूपिणी आहे सीता, तिने सुद्धा जेव्हा तिची मर्यादा ओलांडली त्या क्षणी तिच्या नशिबामध्ये दुःख झालं, पतीपासून विरह झाला. जी स्वतः महाप्रज्ञा आहे, जी स्वतः मर्यादा रूपिणी आहे, जी स्वतः भक्तिरूपिणी आहे, तिने सुद्धा लक्ष्मणाने घातलेलं बंधन, त्यागाचं बंधन ज्या क्षणी तिने ओलांडलं त्या क्षणी ती भक्तिरूपिणी स्वतःच दुःखात पडली, ती विभक्त झाली. म्हणजे आम्हाला कळेल की ज्ञानमार्गापेक्षा सोपा मार्ग कुठला, तर योगमार्ग, योगमार्गापेक्षा सोपा मार्ग कर्मयोग मार्ग, कर्मयोगापेक्षा सोपा मार्ग भक्ती मार्ग, आणि ह्या चारही मार्गांच्या वर मर्यादा मार्ग, की ज्या मर्यादा मार्गाचं जर मी पालन केलं नाही तर सीतेचं सुद्धा काय होऊ शकतं हे उदाहरण आम्ही आमच्या डोळ्याने बघतो, तर बाकीच्या मानवांची काय कथा. आणि म्हणून जेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की बापू आम्हाला आमचं सारखं सांगतो की मी कशाला आलो आहे, तर ह्या मर्यादा मार्गाच्या स्थापनेसाठी आलो आहे, नवीन काहीच नाही. रामाने स्वतःच्या वागण्याने, सीतेच्या स्वतःच्या पूरक वागण्याने हे प्रूव्ह करून दिलं, आम्हाला सिद्ध करून दिलं की मर्यादा, मानवाने स्वतःच्या मर्यादा पाळून आपलं जीवन सुखकर करणं, त्या अमर्यादाची उपासना करणं आणि मग स्वतः अमर्याद होणं, बेमर्याद नव्हे, अमर्याद होणं, अनंतात विलीन होणं, हेच आमचं ध्येय असलं पाहिजे. म्हणून मर्यादा मार्ग हाच एकमेव आम्हाला कलियुगातून तारणारा मार्ग आहे, लक्षात ठेवा. दुसरा कुठलाही मार्ग आम्हाला कलियुगातून तारण्यासाठी उपयोगी ठरणार नाही. आम्ही अगदी उदाहरणासकट आमच्या बघू शकतो. कृष्ण आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. दोन कार्यक्षेत्र आहेत कृष्णाची, एक आहे गोकुळ आणि एक आहे द्वारका. मी मागच्या वेळेस सांगितलं, द्वारका कृष्णाने बुडवली कारण द्वारकेतल्या यादवांनी मर्यादेचं अतिक्रमण केलं. त्यांच्या हातात जी सत्ता आली त्या सत्तेचा गैरवापर केला. कृष्णाने स्वतःचीच द्वारका स्वतःच बुडवली. किती अनंत दुःख भोगलं असेल कृष्णाने, मला सांगा. स्वतःचीच मंडळींना बुडाचं दुःख एवढं दुःख नाही राजानं, पण त्यांनी ते सोसलं. मात्र गोकुळ कधी बुडलं नाही, कारण गोकुळातला प्रत्येक भक्त हा मर्यादेचं पालन करत होता. आणि त्यांची मर्यादा काय होतं, गोकुळाच्या बाहेर न जाणं. त्यांना जेव्हा अक्रूराने धमकी दिली की आम्ही श्रीकृष्णाला घेऊन गोकुळ सोडून जातोय, तर ते म्हणाले आम्ही नाही गोकुळ सोडणार, आम्ही इथेच राहणार. म्हणजे आम्ही परमेश्वराने आखून दिलेल्या मर्यादेचं अतिक्रमण करणार नाही. म्हणून आम्हाला सांगितलं होतं की वृंदावन म्हणजे गोकुळ हे नित्य आहे, तर द्वारका कृष्णाने स्वतःच्या देह विसर्जनाच्या आधीच बुडवली. आम्हाला ठरवायचं आहे आम्हाला द्वारकेत राहायचं आहे की गोकुळात राहायचं.
गोकुळात राहणं म्हणजे मर्यादा मार्गाने मार्गक्रमण करणं, तर द्वारकेत राहणं म्हणजे स्वतःचा अहंकार जोपासत दुसऱ्या कुठल्याही मार्गावरनं प्रवास करणं. इथे आम्हाला काही बापू आम्हाला श्रीमद पुरुषात त्याचा पहिल्या ग्रंथामध्ये मर्यादा 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 एवढं का सांगतो शेवटी, आणि दुसरा खंड म्हणजे प्रेमप्रवास हा तर मर्यादेलाच वाहिलेला आहे, फक्त मर्यादा मार्गालाच वाहिलेला आहे. आम्हाला कळलं पाहिजे हे का. हा मर्यादा मार्ग जेव्हा सीतेने जी साक्षात महाप्रज्ञा म्हणजे मर्यादा आहे, जे आम्ही प्रथम खंडात वाचलं आहे, तिने सुद्धा जेव्हा तिची मर्यादा सोडली त्या क्षणाला तिचा ह्या अवतार कार्यामध्ये घात झाला, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ह्या मर्यादांचं पालन करणारा तो मर्यादा पुरुषोत्तम राम, ह्या मर्यादा आखून देणारा तो लक्ष्मण, ह्या दोघांमधला सूक्ष्म भेद लक्षात ठेवा. मर्यादा आखून देणारा लक्ष्मण आहे, सीतेला लक्ष्मणेश आखून देणारा लक्ष्मण आहे. ह्या मर्यादांचं पालन करून दाखवणारा राम आहे. तर ह्या मर्यादांचं पालन करून घेणारी ती स्वतः मर्यादा सीता आहे, हे आम्हाला कळलं आहे. हे या तिघांचं एकमेकांशी असणारं नातं आहे. कारण बाबू सीते स्वतःच मर्यादा पाळली नाही, पण तिने मर्यादा पाळली नाही म्हणून तिला जो तिच्यावर जो आघात झाला त्यातून सुद्धा ती अत्यंत मर्यादा स्वतःच मर्यादा असल्यामुळे जगाचं कल्याणच झालं. आम्ही जेव्हा मर्यादा सोडू त्या जगाचं कल्याण लांब राहिलं, आम्ही स्वतःचं पण वाटोळं करून बसतो, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही बापूचं कंठशोष करू आम्हाला सांगतो की मर्यादा मार्गी व्हा. त्यासाठी हा काय कुठला पंथ नव्हे, हा काय कुठला नवीन धर्म नव्हे. आम्ही ज्या धर्मात आहोत त्या धर्मात राहून आम्ही मर्यादा मार्गाचे अनुयायी बनू शकतो, आम्हाला कळलं पाहिजे. तो आम्हाला प्रेमाने स्वीकारण्याचा मार्ग आहे, कंपल्शनने नाही, कुठल्या कर्मकांडाने नाही, कुठले टिळे लावून नाही, कुठली दीक्षा देऊन नाही, हे आम्हाला कळलं पाहिजे. आमच्या शरीराचे रिसेप्टर्स म्हणजे स्वीकारक, हे जे स्वीकारत आहेत ना, हेच आमच्या शरीराच्या मर्यादा ठरवतात दोन्ही प्रकारे. एक मर्यादा म्हणजे लिमिटेड, मोजकच, आणि दुसरं म्हणजे मर्यादा म्हणजे उचितता ठरवतात. मर्यादा शब्दाचा अर्थ लिमिटेशन्स नाही आहे. मर्यादा शब्दाचा अर्थ लिमिटेशन्स मुळीच नाही. मर्यादा शब्दाचा आहे उचितता. मर्यादा म्हणजे उचितता. उचित आणि अनुचित मधली सीमारेषा म्हणजे मर्यादा. आम्ही मर्यादेचा अर्थ इंग्रजीमध्ये लिमिटेडनेस करू शकतो, लिमिटेड, मर्यादित, त्या अर्थाने नाही. मर्यादा म्हणजे उचितता. आणि आमच्या शरीराला ही सगळी रिसेप्टर सिस्टीम जी आहे ती रिसेप्टर सिस्टीमच मी आम्हाला शिकवते की बाबांनो, तुम्हाला मर्यादा मार्गाचं पालन करणं आवश्यक आहे. आणि रिसेप्टर्सच आम्हाला कायम उचित अवस्थेमध्ये ठेवायचा प्रयत्न करीत असतात. आता बाबू आम्हाला हे समजलं की आमच्या शरीरामध्ये स्वीकारक सिस्टीम आहे, रिसेप्टर सिस्टीम्स आहे, आमच्या पेशींमध्ये पण आहे. आम्हाला मानवाला त्याचा उपयोग आहे. मग ही बाबू प्राण्याला का दिली, अमेबाला पण का दिली, झाडाच्या रूपानं का दिली? त्यांना काही कर्मस्वातंत्र्य नाही आहे. बरोबर आहे, त्यांना कर्मस्वातंत्र्य नसल्यामुळेच लक्षात ठेवा त्यांना त्यांचे रिसेप्टर्स बदलण्याचं पण सामर्थ्य नाही आहे. कर्मस्वातंत्र्य म्हणजे काय इथे आम्हाला कळलं पाहिजे की प्राणी जगत आणि वनस्पती जगत ह्या जगताला स्वतःचे रिसेप्टर्स म्हणजे स्वीकारक जे आहेत त्यांची वृत्ती बदलण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. मानवाकडे आम्ही आमच्या स्वतःचे स्वीकारक म्हणजे रिसेप्टर्सची वृत्ती बदलण्याची ताकद आहे. हाच मानवामधला आणि प्राण्यांमधला फरक, हे आम्हाला कळलं पाहिजे. हाच मानवामधला आणि प्राण्यांमधला फरक. मानव आणि प्राणी आणि वनस्पतीमध्ये फरक काय, तर चेतना तीच आहे, पण फरक हा आहे कर्मस्वातंत्र्य बापू आमच्या म्हणतात म्हणजे काय की आम्ही आम्हाला स्वतःला सवय लावू शकतो. स्वतःच्या मनाला, स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या प्रत्येक पेशीला आम्ही सवय लावू शकतो. आमच्या रिसेप्टर्सला आम्ही सवय लावू शकतो. ते काम जाणीवपूर्वक कुठलाही प्राणी किंवा वनस्पती करू शकत नाही. ह्याचाच अर्थ मानवाला कर्मस्वातंत्र्य आहे आणि बाकीच्या योनींना, कुठल्याही योनीला कर्मस्वातंत्र्य नाही. म्हणजे मग आम्हाला कळलं की आमच्याला केवढी मोठी जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर त्या जबाबदारीच्या अनंतपटीने मोठी एवढी परमेश्वराची करुणा आमच्या शरीरामध्ये रिसेप्टर रूपाने नांदते आहे, स्वीकारक रूपाने नांदते आहे. स्वीकारक रूपाने बोलण्याला सुद्धा आम्ही म्हणतो ना, जिभेचा शब्द वापर आम्ही करतो तेव्हा म्हणतो त्याची जीभ ना खूप तिखट आहे, त्याची जीभ ना खूप कडू आहे, खूप आंबट तोंड असतं त्याचं, चेहरा बा कधी आंबट. आणि अशी ह्या चवी माणसाच्या चेहऱ्याशी, माणसाच्या वृत्तीशी निगडीत आहे. याचा अर्थ गोड खाणारा मनुष्य स्वभाव गोड असेल असं मुळेच नाही. हे पण आम्हाला कळलं पाहिजे.
आता माणसं स्वतःचा स्वभाव गोड करण्यासाठी जास्त गोड खायला लागतील, जास्त गोड खातील, व्यायाम करण्याने डायबिटीज झाली की माझ्या नावानं शिवाय बाबू तुम्हीच सांगितलं होतं. पण ॲट द सेम टाईम डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो की तुरट कडू पदार्थ आणि तिखटाच्या जास्त सेवनामुळे आम्ही आमच्या शरीरामध्ये अनेक व्याधी उत्पन्न करीत असतो. आणि म्हणून आम्ही आमच्या जिभेचा वापराच्याबद्दल जेव्हा बोलतो, आमच्या भाषेमध्ये मातृभाषेमध्ये बोलतो की ह्याची जीभ ना तिखट आहे, ह्याची जीभ कडू आहे. काय कडू शब्द बोलतो, कटू वचन कधी बोलू नये, कडू वचन कधी बोलू नये. का हे आम्हाला इथे कळलं पाहिजे. आणि शेवटी लक्ष ठेवा राजांनो, कडू जेव्हा तुम्ही बोलता, कडू जेव्हा तुम्ही इतरांना बोलता, तर त्याची चव तुमची जीभ चाखतच असते. तुम्ही तिखट इतरांना बोलता तर त्याची चव तुमची जीभ पण चाखतच असते. कारण ज्या जिभेने तुम्ही हे उच्चार करता त्या जिभेमध्ये रिसेप्टर्स बसवलेले आहेत. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा इतरांवर असे कडू शब्दांचा वापर करतो, त्या कडूपणाचा इफेक्ट त्या माणसावर होईल त्यापेक्षा जास्त माझ्यावर होतो. आणि त्याच्यावर फरक कसला पडतो, फक्त ऐकण्याचा कडू शब्द. त्याने ठरवलं मनाला लावून घ्यायचं नाही, त्याला काही परिणाम होणार नाही. पण माझ्या शरीरामध्ये माझं रिसेप्टर्सच परिणाम झाल्यामुळे माझ्या शरीरामध्ये आपोआप वात उत्पन्न होतो. हे मला कळलं. आमच्या म्हणी उगीच आलेल्या नाहीत, या वाडवडिलांनी आमच्या काही अनुभवांती केलेल्या आहेत, पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. तेन त्यक्तेन भुंजिता असा हा लक्ष्मण आणि श्री सुमित्रा, त्यांच्यावर नितांत प्रेम वात्सल्य पुत्रवत प्रेम करणारा हा राम माझ्या मुखाचं रक्षण करो. विविध प्रकारांनी आम्हाला या बुधकोशिकांनी सांगितलं. आता अगदी शेवटचा एक छोटा चौथा अर्थ तुम्हाला सांगतो की मुख म्हणजे नदी समुद्रामध्ये जिथे प्रवेश करते त्या भागाला मुख म्हणतात. मला वाटतं ज्यांनी पंचशीलची प्रॅक्टिकल परीक्षा दिली त्यांना माहिती आहे, मी शिकवलेलं आहे की नदीचं मुख म्हणजे काय. नदी जिथे उगम पावते त्याला मुख म्हणत नाही, नदी समुद्राला जिकडे मिळते त्या भागाला मुख म्हणतात. आता मी समजा तुम्हाला विचारलं की बाबा आपल्या शाळेमध्ये असतं ना ट्रू आणि फॉल्स म्हणजे बरोबर आणि चूक अशी टिकमार्क करा, तर मी तुम्हाला आज एक परीक्षा घालतो की 2 वाक्य आहेत की अमुक एक मनुष्य त्याच गंगा नदीमध्ये 8 वाजता आणि 8:15 वाजता असे 2 वेळा पाय बुडवले. वाक्य चूक की बरोबर? त्याने तो जाऊन आलाय, त्याने 2 वेळा पाय बुडवले 8 वाजता आणि 8:15 वाजता. हे वाक्य चूक की बरोबर? आणि मी सांगतो म्हटलं तुम्ही मुद्दा मुलं उत्तर नाही द्यायचं. सकृतदर्शी आम्हाला काय वाटतं हे वाक्य गंगा नदी तीच आहे की नाही, पाय बुडवणार पण तोच आहे, त्याचे दोन्ही पाय पण तेच आहेत, टाईम पण बरोबर आहे हे मी सांगतोय, तरी हे वाक्य चूकच आहे. कारण त्याने 8 वाजता ज्या नदीत पाय बुडवले ती नदी 8:15 वाजता काय 8:02 पण नाही आहे. नदीचं पात्र ते आहे, नदी ती नाही आहे, हे लक्षात घ्या. आम्हाला पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की गंगेचं पात्र तेच आहे, नदी क्षणाक्षणाला बदलणारी आहे. आणि ती क्षणाक्षणाला गंगा जाते कुठे? त्याला मिळण्यासाठी, त्याच्यात मिळून त्याच्यासारखं होण्यासाठी. हे लक्षात ठेवा. म्हणजे लहानसे ओघळाच्या रूपात निर्माण झालेली ती गंगा पुढे मोठं प्रचंड रूप धारण करते. आणि प्रचंड रूप धारण करून ती करते काय? ती समुद्रात विलीन होते, स्वतः समुद्र बनून राहते. म्हणजेच स्वतःच्या मर्यादा म्हणजे स्वतःचं पात्र ती पाळते आणि त्या समुद्रामध्ये विलीन होते आणि अमर्याद बनते. असंच आमचं परमेश्वरात विलीन होण्याचं जागा म्हणजे मुख. हा जीवात्मा जो आहे आमचा, त्या जीवात्म्याचं शिवात्म्याशी परमात्म्याशी होणारं मिलन, त्या मिलनाची जी जागा संकेतस्थळ, कसं प्रेम जमलेले दोघांनी ठरवतात हां आज चौपाटीवर भेटूया, त्यानंतर संकेतस्थळ, तसं जीवात्मा आणि तो परमेश्वर यांच्या भेटीचं संकेतस्थळ म्हणजे मुख. त्या मुखाचं रक्षण कोण करणार? लक्ष्मणाशिवाय कोणी नाही, सीतेशिवाय कोणी नाही, रामाशिवाय हनुमंताशिवाय कोणी नाही. हे सगळे जसे एकत्र जिथे येतात तो म्हणजे सौमित्री वत्सल रामच फक्त आमचं रक्षण करू शकतो. की जीवात्मा आणि परमात्मा ह्यांच्या मिलनाचं संकेतस्थळ जे आहे त्याचं रक्षण तो रामच करतो. कुठला राम? सौमित्री वत्सल राम करतो. कारण हे संकेतस्थळ परमेश्वराकडे नाही आहे. माझ्या जीवात्म्याची परमेश्वराशी होणारी भेट कुठे बाहेर घडत नाही हे मला कळलं पाहिजे, तर ती घडते माझ्या अंतरंगामध्ये.
माझं अंतरंग, ज्याला आम्ही अंतःकरण चतुष्टय म्हणतो, ते अंतःकरण चतुष्टय म्हणजे माझं मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार, हे चारही जेव्हा पूर्णपणे त्याच्याच प्रेमाने भरून व्हायला लागतात, तेव्हा ते अंतःकरण चतुष्टय न राहता एकरूप होतं. ते फक्त अंतःकरण नावाने ओळखलं जातं. मला मन वेगळं उरत नाही, चित्त बुद्धी वेगळं उरत नाही, अंतःकरण सगळं एकच होतं. म्हणजेच काय, मन, प्राण आणि प्रज्ञा एकरूप होतात. आम्ही प्रथम खंडात बघितलं की मन, प्राण, प्रज्ञा एकरूप झाले म्हणजे त्रिपुरासूर कलीचा नाश झाला, त्रिपुरासूर त्रिविक्रम चिन्ह प्राप्त झालं आम्हाला. म्हणजेच मला माझा परमेश्वर भेटला, मिळाला नाही, भेटला. जीवाचं शिवाशी मिलन झालं. हे कुठेही आमच्या बाहेर कुठल्या पोकळीत घडत नाही, आम्हाला कळलं पाहिजे. हे आमच्याच अंतःकरणामध्ये घडतं. जेव्हा ह्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेली गंगेसारखी पवित्र नदी म्हणजे भक्तीची नदी, परमेश्वरावरच्या प्रेमाची नदी वाहायला लागते. रस्त्यामध्ये अनेक ओहोळ तिला भेटतात, ते घाणीचे पण भरलेले असतात, पण त्यांना घेऊन ती सुसाट वेगाने फक्त त्याच्या दिशेने वाहत राहते ना, कधी त्याला जाऊन मिळतेच. आणि ते मिळण्याचं स्थान, संकेत म्हणजेच त्या गंगा नदीचं मुख, म्हणजे माझ्या प्रेमगंगेचं मुख. त्या मुखाचं रक्षण तो सौमित्रिवत्सल राम करा. बुद्ध कौशिकाने काही नाही मागून ठेवलं तुमच्यासाठी, राज्यानं लक्षात घ्या. म्हणून वारंवार सांगतो की दर गुरुपौर्णिमेला पाहिजे तेवढी वर्षभर रामरक्षा म्हणा, घोर कष्टोधरण म्हणा. नाही म्हणता आलीच तो तर त्याचे रामकृष्ण हरीचा गजर करा आणि आमच्या बापूला गुरुपौर्णिमेची भेट म्हणून ते द्या. मी काही तुमचं पुण्य खायला बसलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. कारण हा बुधकौशिक ऋषी जी रामरक्षा लिहितो ना, ती आम्हाला इथे आता आज आम्ही ऐकतो, आम्हाला कळतं किती महान आहे. आम्ही तर रामरक्षामध्ये लय भारी एवढं माहिती होतं राजानो, पण ती किती महान आहे हे आज आम्ही अनुभवतो. काय मागणं मागितलं आहे, एवढं सुंदर उत्कृष्ट मागणं कोणी मागितलेलं मला माहीत नाही, मला माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला माहीत. कुठली गोष्ट ज्याने ठेवली मागायची मला सांगा तुमच्यासाठी. आणि हे सुद्धा आम्हाला भिकारी नाही बनवत, त्याने मागताना याचना करताना तो आम्हाला जाणीव करून देतोय तुझा अधिकार काय आहे. चांगलं वागणं हा तुझा अधिकार आहे. ज्याप्रमाणे मला 2 डोळे आहेत म्हणून बघणं हा माझा अधिकार आहे, त्याचप्रमाणे माझ्या शरीरातली रिसेप्टर सिस्टीम म्हणजे स्वीकारक सिस्टीम ही फक्त उचिताचा स्वीकार करणारी असल्यामुळे चांगलं वागणं हा माझा अधिकार आहे. वाईट वागणं हा माझा मुळे अधिकारच नाही आहे, तो माझा स्वभावच नाही आहे. कोणाही मानवाचा वाईट वागणं हा स्वभाव असू शकत नाही, ती त्याने निर्माण केलेली विकृती आहे, हे त्याने ओळखलं पाहिजे. आणि तिथेच पुरुषार्थाची आवश्यकता असते की मी परमेश्वराने जे दिलं आहे त्याचाच वापर करीन, मी स्वतः परमेश्वराने दिलेल्या गोष्टीचा विकृत वापर करणार नाही. हरिओम.